अनुश्री और आप देख रहे हैं सुप्रीम पावर न्यूज। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर। महाराष्ट्र के गोंदिया से जिला कृषि विभाग महिला विकास महामंडल द्वारा 5 दिवसीय कृषि महोत्सव उद्घाटन संपन्न। रिंग रोड मैदान पर भव्य कृषि महोत्सव हेतु जिले से अनेक जिलों के विविध स्टॉल तथा जन जागृति हेतु महोत्सव में जिला अधिकारी चिन्मय गोतमारे, विधायक मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, सभापति संजय टेम्बूर ने, पूजा सेठ, BFO हिंदूराव चौहान, कृषि अधिकारी अजीत अड़सूले, कृषि अधिकारी शेख आदि प्रमुखता से उपस्थित थे। अतिथियों ने किसानों को अन्य उत्पादन करने हेतु विशेष मार्गदर्शन दिया। देखिए पूरी खबर। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। राष्ट्रीय मिलेट्स वर्ष घोषित किया है। सरकार ने मिलेट्स यानी पोषक अनाज को प्रोत्साहन देने के लिए कई कदम उठाए हैं। साथ ही मिलेट्स के प्रति जागरूकता अभियानों के कारण आम जन में गोंदिया जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2024 महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव दिनांक 13 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। ठिकाण मोदी मैदान, बालाघाट केलेला आहे। गोंदियामध्ये हा दुसरा महोत्सव आहे, कृषी महोत्सव, ज्याच्यामध्ये उपस्थित राहण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आणि मागच्या वर्षी देखील आम्ही याचबद्दल संदेश दिलेला होता की गोंदिया जिल्हा हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राईस सिटी म्हणून आपण गोंदियाला ओळखतो। गोंदिया जिल्ह्याला धानाचं कोठार, धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातं। पण आपल्याला हळूहळू गरज आहे की आता इथे एक अत्यंत सुंदर असं गीत पण सादर करण्यात, धानावरची जी निर्भरता आहे, जे मोनोक्रॉपिंग आपल्या इथे होतं दोन्ही सीझन्समध्ये, इनफॅक्ट 3 सीझन्समध्ये, म्हणजे खरीपमध्ये पण आपण घेतो, रबीमध्ये पण घेतो आणि आपण उन्हाळी पण म्हणतो त्याला। तर या सर्व सीझन्समध्ये केवळ धानाच्या उत्पादनावर भर न देता गोंदिया जिल्ह्यामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करण्यात यावं, यासाठी जे तृणधान्य आहे त्याच्या उत्पादनासाठी आमच्या सर्व शेतकऱ्यांना, आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना प्रेरित करण्यासाठी कृषी विभाग काम करत आहे। तसंच छोट्या मोठ्या प्रमाणावर का होईना पण ह्या वेगवेगळ्या तृणधान्यांवर किंवा धान्यांवर प्रक्रिया करून, अन्न प्रक्रिया करून त्यातून उत्पादनं बनवून, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो प्रोडक्ट्समध्ये, ते करून लोकांच्या जीवनमानामध्ये वाढ व्हावी, त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांचं जीवनमान उंच व्हावं, याकरता देखील प्रयत्न करीत आहोत। माविनसारख्या आमच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक महिला बचत गटांना उमेदच्या माध्यमातून मदत करत आहोत, जेणेकरून त्यांनी संघटित होऊन त्यांची जी शक्ती आहे, त्यांची जी कल्पकता आहे ती वापरून या सर्व संधींचा फायदा करून घ्यावा आणि कृषी तसेच कृषी संलग्न इतर जे व्यवसाय आहेत